मस्तीने, जीवन सफर करा मस्तीने, मन सरगम छेडा रे, जीवनाचे गीत गारे, धुंद भारे ला 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 ला. आपण जेव्हा निसर्गाच्या सानिध्यात जातो तेव्हा आपल्याला किती आनंद होतो ना. निसर्ग म्हणजे आनंद, निसर्ग म्हणजे सौंदर्य, निसर्ग म्हणजे परमेश्वर आणि निसर्ग म्हणजे गुज. निसर्ग म्हणजे आनंदाचा उजळणारा झरा, सळसळणारा शीतळ वारा, सोन पिवळ्या उन्हामध्ये रिमझिमणारा तो शेवतारा. अशीच एक लिहिलेली कविता. किती सुंदर, अतिसुंदर निसर्ग तू, रंगाने व्यापलेला निसर्ग तू. लाल गुलाबी फुले मनाला भावतात, त्यात रम्य होऊन महावेसे वाटतात. एखाद्या जगाला वर खिळी आणणारा तू, किती मनमोहक रूपे आहे तुझी. किती सुंदर, अतिसुंदर निसर्ग तू. प्रकृतीला पाहताच मन भरून उठते, तुझ्या संगे निसर्ग चालाविषयी वाटते, तुझ्या संगे निसर्ग चालाविषयी वाटते. ज्ञाते, वक्ते आणि रसिक श्रोते हो, नमस्कार. मी कोड नंबर 23 अर्थातच आपल्या समोर विषय मांडतोय, निसर्गाची भ्रमंती आणि आरोग्याची श्रीमंती. निसर्ग आणि मानव यांची अतूट नाते, या निसर्गातूनच मानवाचा जन्म झाला. निसर्ग दानशूर आहे, निसर्ग बोलत नाही तर तो साक्षात कृती करून दाखवतो. पहाटेच्या वेळी सूर्याच्या किरणांचा लालसरपणा हळूहळू प्रकाशात बदलतो आणि संपूर्ण पृथ्वीचा रंग परावर्तित करतो. पक्षी आपल्या गाड्यातून बाहेर पडतात आणि गोड मधुर आवाजात किलबिलाट करू लागतात. आजूबाजूला दरवळणारा तो फुलांचा वास मनाला भावूनच जातो. भारतीय द्वीपांवर 6 प्रकारचे जंगले आढळतात. सर्व सजीव या पाण्यावर अवलंबून असतात. सौर ऊर्जा, जल ऊर्जा, विद्युत ऊर्जा, पवन ऊर्जा, जैव आणि इंधन या प्रकारे हे सगळं माणूस आयात करतोय. निसर्ग आपल्याला खुणवत आहे, निसर्ग आपल्याला सिमेंटच्या जंगलातून बाहेर पडण्यास सांगतोय. म्हणून सांगतो श्रोते हो, या निसर्गामध्ये जा, त्यांचा आनंद घ्या, मन मोकळे करा. या निसर्गामध्ये साठलेलं ते पाणी, वाढलेले ते गवत कधीतरी खेळा, मन मोकळे करा आणि या निसर्गावर प्रेम करा. म्हणून मला असे म्हणावेसे वाटते की प्रेम करावं बिल्लासारखं, बाणावरती कोसलेलं, मातीमध्ये गुण सुद्धा नभापर्यंत पोचलेलं. असं भरभरून प्रेम जे सजीव सृष्टीला देते ते म्हणजे निसर्ग असते, ते म्हणजे निसर्ग असते. श्रोते हो, या निसर्ग भेटीचे मानवाला अनेक फायदे. सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे निसर्ग भ्रमंती केल्याने माणूस हा तणावातून मुक्त होतो, तो रिलॅक्स येतो, त्यांचा मेंदू कार्यशील बनतो व तो नवनवीन क्रिया करतो. जेव्हा आपण निसर्गामध्ये फिरायला जातो तेव्हा आपल्याला खूप सुंदर सुंदर गोष्टी पाहायला मिळतात की ज्यामुळे आपली नवनिर्माण क्षमता व सृजनशीलता वाढते आणि आपण शारीरिकदृष्ट्या फिट राहतो. आपण निसर्ग भ्रमंती केल्याने आपला फिजिकल व्यायाम होतो आणि त्याचा परिणाम आपल्या स्नायूंवर व मसल्सवर होतो. या निसर्ग भेटीचे अनेक फायदे. अजून एक फायदा म्हणजे आपण निसर्ग भ्रमंती करत असताना तुमच्या अंगावर सूर्याची किरणे पडतात की ज्यामुळे तुमच्या अंगातून सिरोटोनिन नावाचा हार्मोन बाहेर पडतो आणि आपल्याला हॅपीनेसची फिलिंग येते. जेव्हा आपण निसर्ग भ्रमंती करतो तेव्हा एखादी आजारी व्यक्ती देखील बरी होऊ शकते. म्हणजे थोडक्यात सांगायचे झाल्यास एखादी व्यक्ती जर ती डिप्रेशन मध्ये असेल तर ती डिप्रेशन मधून बाहेर पडू शकते. त्यासाठी आपण एक छानशी जागा किंवा स्पॉट बघा जी खूप गजबजलेली नाही, जी खूप प्रसिद्ध नाही आणि अशा ठिकाणी निसर्ग भ्रमंती करा. आपला देश सुजलाम सुफलाम झाला पाहिजे, त्यासाठी वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन करणे ही खूप काळाची गरज आहे. आज निसर्गापासून मनुष्य काय मिळवत नाही. आज एक मनुष्य एका दिवसात सामान्यतः 3 ऑक्सिजनचे सिलेंडर मिळतील इतके शोषण करत असतो. एका ऑक्सिजन सिलेंडरची किंमत 700 रुपये असते तर मनुष्य एका दिवसात 21 रुपयाचे शोषण करत असतो. पण हा प्राणवायू फुकट मिळतो तो या निसर्गामुळेच. श्रोते हो, आपला खरा मित्र हा निसर्ग असतो. कारण तो थकलेल्या भागलेल्या सावली देतो आणि ओझोन थराची निर्मिती करतो व आपणास सुरक्षित ठेवतो. कधी कधी आपण पर्यटन स्थळी किंवा निसर्गाचा आस्वाद घ्यायला जातो तेव्हा जर हे निसर्ग राहिले नाही तर आपल्याला कुठे जाता येणार नाही मित्रांनो. संपूर्ण जगामध्ये प्रदूषणाचा अहंकार माजेल आणि लोक मृत्युमुखी पावतील. कधी कधी आपण वाढदिवसा दिवशी किंवा लग्न प्रसंगी एक छोटेसे रोपटे किंवा छोटेसे झाड हे भेट द्या आणि त्याचे वृक्ष संवर्धन करण्याची जबाबदारी घ्या. कारण या झाडामधून जडीबुटी आणि आयुर्वेदिक